हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती घेऊन आलेली आहे। आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला उपाय कोणता करायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर स्किप न करता शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ पाहायचा आहे। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तर आज आहे संकष्टी चतुर्थी। तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची छान अशी श्रद्धेने आपल्याला सेवा करायची आहे। त्याच्याने आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात। छान आपल्याला मंत्र स्तोत्र आपल्याला या दिवशी पठण करून घ्यायचे आहेत आणि नियमाने आपल्याला योग्य रीतीने आपल्याला आजचा आपली पूजा वगैरे आपल्याला छान अशी करून घ्यायची आहे। कारण या पूजेने आपल्या घरात सुख शांती आपल्याला छान असं सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये नांदायला सुरुवात होते। आता ही कार्तिक महिन्यातली संकष्टी चतुर्थी आहे, म्हणून आपल्याला या दिवशी काही उपाय पण करायचे असतात। आणि हो, या दिवशी आपल्याला कोणती तारीख आहे आणि काय महत्त्व आहे याचं, पूजा कशी करायची, सगळं सविस्तर माहिती मी आपल्या व्हिडिओमध्ये कालच्या दिलेली आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या जर बघितलं नसाल तर, आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची मी तुम्हाला लिंक देणारच आहे। आता हा उपाय केल्याने आपल्या व्यवहारामध्ये वाढ होत असते आणि आपण जे कोणताही व्यवसाय करत असतो त्याच्यात वाढ होत असते। आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होत असते। कारण आपण अनेक ठिकाणी आपला संसार चालवण्यासाठी, आपला प्रपंच चालवण्यासाठी आपण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आपण नोकरी करत असतो, वेगवेगळे आपण व्यवसाय करत असतो, पण त्याच्यामध्ये आपलं काही चांगलं चालत नाही, ते काय आपली प्रगती करून देत नाहीत। मग आपल्याला त्यासाठी आपल्याला काही असे उपाय तोडगे करायचे असतात, पण त्याच्यासोबतच आपल्याला मेहनत पण खूप महत्त्वाची असते। कारण मी सगळ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते, कष्टाशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे। कारण आपला जिथं 1% कमी पडतो त्या ठिकाणी आपल्याला अशा उपाय तोडगे आपल्याला काम करत असतात। म्हणून आपल्याला 99% आपल्याला या ठिकाणी मेहनत करायची आहे। तर चला तर मग आपण आपला उपाय पाहूया। तर सुपारीपासून आपला हा उपाय आहे। कारण सुपारी ही आपण आपल्या धार्मिक कार्यामध्ये सुपारीचं खूप मोठं असं महत्त्व असते आणि आपण गणपतीचं स्वरूप म्हणून पण आपण सुपारीची पूजा करत असतो। कारण एखादी आपल्या देवघरामध्ये आपण एखादी पूजा करत असतो, तेव्हा आपल्या देवघरामध्ये मूर्ती नसेल तर आपण सुपारीच्याच रूपामध्ये आपण त्याची मांडणी करत असतो। म्हणून सुपारी ही आपल्या धार्मिक कार्यामध्ये खूप अशी महत्त्वाची असते। कारण या सुपारीला जर आपण मंत्राने सिद्ध करून जर आपण ही सुपारी आपल्या कुठे एखाद्या विशेष ठिकाणी आपण जर ठेवलं तर आपल्या अनेक प्रकारच्या अडचणी सुद्धा ही सुपारी आपली दूर करत असते, आपलं दुःख ही सुपारी दूर करत असते। तर मग आज शनिवारची छान अशी चतुर्थी आपली आलेली आहे, म्हणून आपल्याला हा छान उपाय आपल्याला करायचा आहे। आता काही ताई असतील त्यांना मासिक धर्म चालू आहे, त्यांनी पूजा केली नाही किंवा करणार नाहीत आणि त्यांना उपवास वगैरे ते पकडले आहेत, मंत्रस्तोत्र ते म्हणत आहेत, मनामध्ये मुखामध्ये त्याचं नामस्मरण चालू आहे, पण त्यांना असं वाटते की आज मी काही उपाय केले नाही, त्याचा व्हिडिओ पाहिला पण मला काही उपाय करता आला नाही। तर तुमच्यासाठी पण मी सांगणार आहे पुढं काय करायचं आहे, कसं करायचं आहे, तुम्ही पण हा व्हिडिओ पाहायचा आहे। कारण मासिक धर्मामध्ये पण आपल्याला हा उपाय करता येणार नाही, पण तो कधी करायचा आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला पाहूया आपण उपाय कसा आहे। तर उपाय असा आहे की आज शनिवारी संध्याकाळी आपल्याला आपल्या पिंपळाच्या झाडापाशी जायचं आहे। जर तुमच्या आजूबाजूला पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडापाशी जायचं आहे। आपल्याला जाताना पूजेचं साहित्य आपल्याला सोबत न्यायचं आहे। ते म्हणजे की जर तुम्ही प्रदोष काळाच्या अगोदर गेलात तर तुम्ही जल अर्पण करू शकता, पण प्रदोष काळाच्या नंतर दिवस मावळल्याच्या नंतर तुम्ही जर गेलात तर कोणत्याही झाडाला आपण पाणी वगैरे अर्पण करू शकत नाही, म्हणून तुम्ही जल स्किप करून टाकायचं आहे। या ठिकाणी अगोदर गेलात तर न्यायचं आहे। त्याचं पुढं पाहूया। तर आपल्याला हळद कुंकू पुष्प आपल्याला न्यायचे आहेत, एक दिवा आपल्या सोबत न्यायचा आहे, जसं की आपण रेग्युलर देवघरात लावतो तसाच साधा सिंपल तुम्ही आज दिवा सोबत घेऊन जा। आणि आपल्याला सामान न्यायचं आहे। उपाय करण्यासाठी आपल्याला एक सुपारी न्यायची आहे, 1 रुपयाचा नाणं आपल्याला तिथं न्यायचं आहे जाताना सोबत। तिथं गेल्याच्या नंतर आपण सर्वप्रथम नमस्कार करून घ्यायचा आहे पिंपळाच्या झाडाला आणि त्याच्यानंतर हळद कुंकू पुष्प आपल्याला अर्पण करून घ्यायचे आहेत। जे आपण दिवा आपल्यासोबत नेलेला आहे ते दिवा तिथं आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि जे 1 रुपया आणि सुपारी आपण नेलं आहोत सोबत, ती सुपारी आणि 1 रुपया झाडाच्या खाली आपल्याला तिथे ठेवायचा आहे। यथाशक्ती जशी जमेल तशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। माझ्या घरामध्ये बरकत राहू दे, माझ्या व्यवहारामध्ये वाढ होऊ दे, असं तसं म्हणून तुम्हाला जे काही यथाशक्ती तुम्हाला प्रार्थना करायची तिथे तुम्ही प्रार्थना करून घ्यायची आहे। आणि तुम्हाला 1 किंवा 5 11 अशा तुम्हाला फेऱ्या, तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही त्या पिंपळाच्या झाडाच्या भोवती तुम्ही फेऱ्या मारून घ्या आणि नमस्कार करून घ्या आणि सरळ तुम्ही घरी या। घरी आल्याच्या नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे आता शनिवारी आपण संध्याकाळी हा उपाय करणार आहोत, तर मग रविवारी तुम्हाला सकाळी त्या झाडापाशी जायचं आहे आणि त्या झाडाचं पिंपळाच्या झाडाचं एक पान आपल्याला तोडायचं आहे। पान तोडून आपल्याला सरळ आपल्या घरी यायचं आहे नमस्कार करून त्या झाडाला। आता पिंपळाच्या झाडाच्या जे पान आपण आणलेलं आहोत त्या पानावर आपल्याला थोडंसं हळद कुंकू आणि अक्षता टाकायच्या आहेत आणि सुपारी ठेवायची आहे एक। जर तुम्ही संध्याकाळी आज जर गणपती बाप्पाच्या समोर जर तुम्ही सुपारी जर ठेवली असाल तर तुम्ही तेही सुपारी घेऊ शकता किंवा तुमच्या घरातली अगदी कोणतीही सुपारी तुम्ही या दिवशी तुम्ही घेऊ शकता। ती सुपारी आपल्याला या पानामध्ये घ्यायची आहे, त्याची पुडी करायची आहे छान अशी, आणि जिथं आपलं धन म्हणजेच पैसा, आपल्या व्यवहाराचे कागदपत्र, तुमच्या प्रॉपर्टीचे कागदपत्र आहेत, तुमच्या नोकरी व्यवसायाचे कोणते कागदपत्र आहेत, त्या ठिकाणी तुमच्या तिजोरीमध्ये ही सुपारी तुम्हाला ही जी पुडी आहे आपल्या पिंपळा झाडाची केलेली आपण पानाची, ती पुडी तशीच तिथं ठेवायची आहे, नमस्कार करायचा आहे। अशा प्रकारे साधा सोपा आपल्याला हा उपाय आपल्याला करायचा आहे। कारण की ह्या उपायाने आपल्या घरामध्ये भरभराट तर होणारच आहे, आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात नांदणार आहे, आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न आणि छान असं राहणार आहे।
आपल्या घरामध्ये समृद्धीची वाढ होणार आहे, आरोग्याची वाढ होणार आहे, धनधान्याची वाढ होणार आहे. अशा प्रकारे आपल्या मुलाबाळाचं जे काही बुद्धीमध्ये ते कमी असतील त्यांची पण बुद्धीत वाढ होणार आहे. हे उपाय तुम्ही नक्कीच करा. सुपारीचा असा छान प्रभावी असा उपाय आहे. आणि हो, आता प्रश्न असतो तो मासिक धर्माच्या लेडीजनी काय करायचं. तर आता शनिवार आज संध्याकाळी तुम्हाला काही उपाय वगैरे तुम्हाला करायला जमणार नाहीत, तर तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि माहिती तुमच्या लक्षामध्ये ठेवा. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे नेक्स्ट शनिवार येईल म्हणजे दुसरा शनिवार येईल, हे शनिवार जाऊन पुढच्या शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण हा कार्तिक महिना आहे, खूप असा पावन असा महिना आहे. त्याच्यानंतर आता मार्गशीर्ष लागणार आहे. तर आता या महिन्यामध्ये आपल्याला पुढच्या शनिवारी जायचं आहे. छान असा हनुमानाच्या मंदिरामध्ये संध्याकाळी प्रदोषकाळी दिवा प्रज्वलित करायचा आहे. खोबऱ्याच्या वाटेमध्ये तुम्ही दिवा प्रज्वलित करा आणि हनुमानाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. संकटमोचन हनुमानाचं दर्शन घेतल्याच्या नंतर तिथं कुठं जर पिपळाचं झाड असेल तर तुम्ही हा उपाय पुढच्या शनिवारी पण करू शकता. मग तेव्हा पण तुम्हाला तेवढंच पुण्य तुम्हाला तुमच्या पदरामध्ये पडणार आहे. अशा प्रकारे मासिक धर्माच्या लेडीज तुम्ही पुढच्या शनिवारी हा उपाय नक्कीच करा. कारण की हा उपाय जो आहे तो फक्त शनिवारीच केल्याने छान असा त्याचा उपाय आपल्याला त्याचा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. म्हणून शनिवारीच हा आवर्जून उपाय करायचा आहे. तर तुम्हाला माहिती कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते. बाय बाय.